कसं काय मंडळी? कधी असं झालंय का की खूप सारी माहिती समोर आहे पण नेमकं काय महत्वाचं आहे हेच कळत नाहीये? तर आज आपण बघणार आहोत की ह्या माहितीच्या गोंधळातून एकदम सुस्पष्ट ज्ञान कसं बाहेर काढायचं, तेही प्रगत AI प्रॉम्प्ट्स वापरून. मग तयार आहात? चला सुरू करूया. मला खात्री आहे हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं, नाही का? समोर पुस्तकांचा, लेखांचा, नोट्सचा डोंगर असतो आणि जेव्हा खरंच काहीतरी महत्त्वाचं शोधायचं असतं तेव्हा आपण त्यात पार हरवून जातो. आणि हे फक्त विद्यार्थ्यांसोबतच नाही, तर प्रत्येक प्रोफेशनलसोबत घडतं. हे बघा, डावीकडे दिसतायत त्या विस्कटलेल्या गोंधळलेल्या नोट्स आणि उजवीकडे बघा, एकदम स्वच्छ, व्यवस्थित आणि मुद्देसूद माहिती. कल्पना करा, आपण ह्या विस्कटलेल्या धाग्यांपासून असं सुंदर विणलेलं कापड तयार करू शकतो. आज आपण बरोबर हेच करणार आहोत. गोंधळलेल्या नोट्सना थेट वापरता येण्याजोग्या ज्ञानात बदलणार आहोत. ओके, तर आजच्या आपल्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी माहितीच्या ओव्हरलोडची समस्या काय आहे ते समजून घेऊ. मग ह्या गोंधळाला सुस्पष्टतेमध्ये कसं बदलायचं ते पाहू. त्यानंतर फक्त पाठांतर नाही तर खरी समज कशी मिळवायची यावर बोलू. मग ह्या प्रॉम्प्ट्सना कामाला लावू. आणि शेवटी हे प्रॉम्प्ट्स आपली खरी ताकद कशी बनू शकतात हेही बघूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, माहितीचा अतिभार. म्हणजे आपल्याकडे कच्चा डेटा, माहिती इतकी प्रचंड आहे, पण त्याचं रूपांतर खऱ्या ज्ञानात, म्हणजे जे आपण वापरू शकू अशा ज्ञानात कसं करायचं, हेच तर खरं आव्हान आहे. आणि यावर उपाय काय? गंमत अशी आहे की उपाय फक्त AI वापरणं नाही, तर त्याला अचूक प्रॉम्प्ट देणं आहे. विचार करा, AI म्हणजे अलादीनच्या दिव्यासारखं आहे. आपण जे मागतो तो तेच देतो. त्यामुळे जर आपल्याला एकदम भारी उत्तर हवं असेल तर प्रश्नही तसाच विचारावा लागेल, नाही का? म्हणजे सगळा खेळ प्रॉम्प्टच्या गुणवत्तेचा आहे. ठीक आहे, तर आता थेट मुद्द्यावर येऊया. गोंधळाला सुस्पष्टतेत कसं बदलायचं? आपण आता काही प्रॅक्टिकल प्रॉम्प्ट्स बघणार आहोत, जे विखुरलेल्या माहितीला एका व्यवस्थित, संरचित ज्ञानात बदलू शकतात. एकदम कॉमन प्रॉब्लेम बघूया. लेक्चरमधल्या आपल्या नोट्स कशा असतात त्या? क्रँक स्लायडर, रॉड फिरतो, पिस्टनची गती, असं काहीतरी. आपण सगळ्यांनीच अशा नोट्स काढल्या आहेत, बरोबर? लेक्चरच्या गडबडीत लिहिलेली अर्धवट वाक्य. माहिती तर आहे, पण ती जवळजवळ काहीच कामाची नाही. मग यावर उपाय काय? तर ही आहे ती जादूची कांडी, एक साधा प्रॉम्प्ट. माझ्या कच्च्या लेक्चर नोट्स स्वच्छ, संरचित, इंजिनिअरिंग दर्जाच्या नोट्समध्ये पुन्हा लिहा, ज्यात व्याख्या, सूत्रे, पायऱ्या आणि सुबक स्वरूपण असेल. बघा किती सोपी कमांड आहे, पण याचे परिणाम कमाल आहेत. हे असं टूल आहे जे गोंधळाला एका क्षणात व्यवस्थित करून टाकतं. आणि हे बघा, काय जबरदस्त बदल आहे. तोच क्रँक स्लायडर आता बनला आहे स्लायडर क्रँक यंत्रणा. क्रँकच्या गोलाकार गतीला स्लायडरच्या रेषीय गतीमध्ये रूपांतरित करते. वाव! फक्त एका प्रॉम्प्टमुळे आपल्याला एक स्वच्छ, संरचित आणि एकदम सोपी व्याख्या मिळाली. गोंधळापासून सुस्पष्टतेपर्यंतचा प्रवास म्हणजे काय हे इथे लगेच कळतं. अजून एक भारी टूल आहे चॅप्टर टू माइंड मॅप कन्व्हर्टर. याची खासियत काय आहे माहितीये? हा प्रॉम्प्ट फक्त माहिती गोळा नाही करत, तर तो आतून खूप हुशारीने काम करतो. तो महत्वाचे शब्द ओळखतो, त्यांना गटांमध्ये विभागतो आणि मग सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यांपासून सुरुवात करून एक रचना तयार करतो. परिणाम, आपल्याला त्या विषयाचा जणू काही एक नकाशाच मिळतो, एक बर्ड्स आय व्ह्यू. बरं, आता आपल्या नोट्स तर एकदम व्यवस्थित झाल्या आहेत. पण फक्त माहिती नीट मांडून काम भागत नाही, नाही का? ती समजायलाही पाहिजे. म्हणजे पाठांतराच्या पलीकडे जाऊन खरी समज कशी मिळवायची? चला, आता हे बघूया. दोन गोष्टींमधला फरक समजून घेण्यासाठी हा टॉपिक कम्पॅरेटर प्रॉम्प्ट बघा, किती भारी काम करतो. इथे कंडक्शन आणि कन्व्हेक्शनची तुलना केली आहे. या टेबलमधल्या माध्यम या रकान्याकडे बघा. एका शब्दात फरक किती स्पष्ट होतोय. कंडक्शन घन पदार्थांमध्ये, तर कन्व्हेक्शन द्रव आणि वायूंमध्ये. अशी तुलना केली की संकल्पना डोक्यात एकदम फिट बसतात. पण एक प्रश्न आहे, आपण जे शिकलो ते आपल्याला खरंच समजलंय की नाही हे लगेच कसं तपासायचं? म्हणजे फक्त माहिती वाचण्याऐवजी आपण त्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी कसं होऊ शकतो? त्यासाठी आहे फॉर्म्युला डेरिव्हेशन टेस्ट.
हा प्रॉम्प्ट म्हणजे जणू काही आपला पर्सनल डिजिटल ट्युटर आहे. तो काय करतो? तो डेरिव्हेशनची एक एक पायरी दाखवतो आणि प्रत्येक पायरीनंतर आपल्याला एक प्रश्न विचारतो, आपली समज तपासण्यासाठी. आपल्याकडून बरोबर उत्तर आल्यावरच तो पुढे जातो. भारी आहे ना? उदाहरणार्थ, एआय असा प्रश्न विचारू शकतो की बरं, बर्नौलीच्या समीकरणात आपण स्थिर, अविस्किड प्रवाह गृहीत धरला, पण इथे विस्कॉसिटीकडे का दुर्लक्ष केलं जातं? बघा, हा प्रश्न आपलं पाठांतर नाही तपासत, तर त्यामागचं का आणि कसं तपासतो. याला म्हणतात खरी सखोल समज. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नाहीये. हेच प्रॉम्प्ट्स वर्गापासून ते थेट ऑफिसपर्यंत कसे उपयोगी पडतात ते बघूया. शैक्षणिक क्षेत्रात बघा, एक प्रॉम्प्ट विद्यार्थ्यांच्या सामान्य चुकांचा अंदाज लावू शकतो. जसं की मोमेंट ऑफ इनर्शियाचं चुकीचं सूत्र वापरणं किंवा आणि मध्ये गडबड करणं. हा सॉल्व्ह प्रेडिक्टर प्रॉम्प्ट म्हणजे एका भविष्य सांगणाऱ्या शिक्षकासारखा आहे. तो संभाव्य चुका आधीच सांगतो, जेणेकरून त्या टाळता येतात. कमाल आहे. आणि हीच रचना आणि सुस्पष्टतेची तत्त्व ऑफिसच्या कामातही अगदी तशीच लागू होतात. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रॉम्प्ट मागे असलेलं लॉजिक सगळीकडे सारखंच काम करतं. हे बघा, ऑफिसमधलं एक प्रॅक्टिकल उदाहरण. अपॉइंटमेंट शेड्युलर प्रॉम्प्ट. एका साध्या प्रॉम्प्टने किती स्वच्छ आणि प्रोफेशनल टेबल तयार केलाय. इथे बघा, अक्षिता यांची लॅब तपासणीसाठीची अपॉइंटमेंट, वेळ आणि कोणाची परवानगी आहे हे सगळं किती व्यवस्थित मांडलंय. अशी प्रशासकीय कामं किती सोपी होतात. आणि हे तर बघाच, आधीचा मेसेज, सर आपल्याला लवकरच जास्त कागद लागतील, सगळं संपलं आहे. आणि प्रॉम्प्ट वापरल्यानंतरचा मेसेज, विषय, स्टेशनरीची आवश्यकता, सध्याचा A4 शीट्सचा स्टॉक संपल्यामुळे नवीन स्टॉक पुरवण्यासाठी ही विनंती आहे. फरक बघा, हा डॉक्युमेंट पॉलिशर प्रॉम्प्ट फक्त व्याकरण नाही सुधारत, तर तो मेसेजला एक प्रोफेशनल टच देतो. तर आता आपण येतोय या सगळ्याच्या सारावर. यातून आपल्याला मुख्य काय शिकायला मिळालं? प्रॉम्प्ट ही आपली शक्ती कशी आहे. या एका वाक्यात सगळं सार आहे. आपल्या आउटपुटची गुणवत्ता ही आपल्या इनपुटच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. सोप्या भाषेत सांगायचं तर कचरा टाकला तर कचराच बाहेर येईल. आपण जितका विचारपूर्वक आणि अचूक प्रॉम्प्ट देऊ तितकंच चांगलं आणि उपयोगी उत्तर आपल्याला मिळेल. सगळी ताकद आपल्या हातात आहे. आणि म्हणूनच प्रॉम्प्टच्या या कलेमध्ये प्रभुत्व मिळवलं तर कोणीही एक जास्त प्रभावी शिकणारा आणि जास्त कार्यक्षम व्यावसायिक बनू शकतो. या कौशल्यांमुळे आपल्यासाठी शक्यतांची नवी दारं उघडतात. तर मग आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या पुढच्या प्रॉम्प्टने कोणती मोठी गुंतागुंतीची समस्या सोडवणार आहात? आज आपण जे काही शिकलो त्याचा वापर करून कोणतं मोठं आव्हान पेलणार? नक्की विचार करा. आहे की नाही इंटरेस्टिंग प्रश्न?